नमस्कार, मी लाघवी ओम सामंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या सुपरफास्ट आढाव्यावर। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर्गत विरोधक आणि आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदाच गर्भित इशारा दिलाय। माझ्या अंगावर आले तर मी निवडणुकीनंतर सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर काढेन असा इशारा विखे देत आहे। नगरच्या जागेकरता प्रसंगी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसला दिला। काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कुरघोडी असल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलंय। न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम लाईव्ह मध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी पार्थ पवारांवर मिश्किलपणे टिप्पणी केली आहे। यावेळी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात भाष्य केलंय। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नवीन चित्रपट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं विखे पाटील म्हणाले। तसंच राजकीय गुंडगिरी नगर शहराच्या विकासाला घातक असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। नगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखेच विजयी होतील असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय। काँग्रेसचा जाहीरनामा काल दिल्लीत प्रसिद्ध झाला। रोजगार, शेती या दोन मुद्द्यांवर यात सर्वाधिक भर देण्यात आलाय। सार्वजनिक क्षेत्रात 34 लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीमध्ये सेवामित्रच्या 10 लाख जागा निर्माण करणार आणि शेतीकरता स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार अशी आश्वासनं जाहीरनाम्यात देण्यात आली आहे। तसंच पेट्रोल, डिझेल, तंबाखू आणि दारूला जीएसटीच्या कक्षेत आणू असंही काँग्रेसचं म्हणणं आहे। काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणार आहे। त्यांनी दिलेली आश्वासनं देशाकरता घातक ठरू शकतात असं म्हणत अरुण जेटली यांनी जाहीरनाम्यावर टीका केली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उद्या वर्ध्यात प्रचार सभा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वर्ध्याच्या ज्या स्वावलंबी मैदानात सभा घेतली होती त्याच मैदानावर राहुल गांधी यांची सभा होईल। माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये असं खणखणीत प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। वर्धेच्या सभेत मोदींनी पवारांवर वैयक्तिक टीका केलेली होती। काँग्रेस पक्षातर्फे काल आणखी 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या 10व्या यादीमध्ये गांधीनगर इथून अमित शाह यांच्या विरोधामध्ये माजी आमदार डॉक्टर CJ चावडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपनं आज लोकसभा उमेदवारांची 15वी यादी काल जाहीर केली। मात्र या यादीतही ईशान्य मुंबईचा समावेश नाहीये आणि त्यामुळे लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अजूनही युतीतला ईशान्य मुंबईचा तिढा कायम आहे। उदयनराजे भोसले यांच्या रॅलीकरता आणि उमेदवारी अर्ज भरण्याकरता माजी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपस्थिती लावली। यावेळी झालेल्या भाषणात अजितदादांनी पवारांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा आता प्रचाराचा जोर चांगलाच वाढतोय। नागपूरमध्ये सुद्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। गडकरींचा काल रोड शो झालाय। सातारा लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केला। सातारा शिवसेनेच्या वतीनं नरेंद्र पाटील उभे टाकण्याची चिंता। जालना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी जालन्याचं ग्रामदैवत असलेल्या राजूच्या गणरायाचं त्यांनी सहपरिवार दर्शन घेतलंय। दानवेंनी अर्ज भरल्यावर मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं। त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाऐवजी अर्जुनाची उपमा दिली। पुण्यातून भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। बापटांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते। संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले। कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून 17,500ची चिल्लर भरली आहे आणि त्यामुळे ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला। ही रक्कम मोजण्याकरता कर्मचाऱ्यांना 1.5 तासांचा कालावधी लागला। माढा लोकसभा मतदारसंघातून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना गळ्यात ऊस, कांदा, टोमॅटो तसंच दुधाच्या बाटल्यांचा हार घालून त्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना नक्की झालंय तरी काय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय।
वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना दानवे चक्क हेलिकॉप्टरचा पायलट म्हणाले। त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात हर्षा पिकलाय। मावळमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गोळीबाराचे आरोप सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घेईन, मात्र बिनबुडाचे आरोप करू नका असं अजित पवार म्हणतात। राज्यात युती 45 जागा जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। तसंच सिंचन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात केस सुरू असून त्याचा लवकरच निकाल लागेल असा गर्भित इशारा पाटलांनी अजित पवारांना दिलाय। राजू शेट्टी हे स्वार्थी नेते आहेत, त्यांची अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केलेली आपला पक्ष 45 नाही तर 48 जागा जिंकणार असल्याचा दावा ते करतायत। ते काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं। पिंपरी चिंचवड शहरातील एका चर्चमधल्या वादग्रस्त धर्मगुरूचे आशीर्वाद घेतल्यानं मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल झाले। सुशिक्षित असून देखील पार्थ यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे का हा प्रश्न या निमित्तानं उभा टाकतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पालघर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी वसईतील गुरुद्वाराला भेट दिली आहे। त्यानंतर ते वसईतल्या बिशप हाऊस चर्चला सुद्धा भेट देताना दिसले। युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये तरुणांशी संवाद साधला। या ठिकाणी तरुणांना आकर्षित करण्याकरता रॉक बँडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। निवडणुकीच्या आधी तरुणांशी संवाद साधण्यावर युवा सेनेचा विशेष भर आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सेना भाजपमध्ये असलेली अंतर्गत नाराजी समोर येते। शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर इथं भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि यावेळी शिवसैनिकांनी गोंधळ घालत वाकचौरेंना शांत राहण्यास सांगावं अशी तक्रार केली। गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। शनिवारी संध्याकाळी मोदींची नांदेडमध्ये सभा आहे तर मुंबईत संध्याकाळी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे भाषण करतील। बातमी कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात। एकमेकांच्या शिक्षणावर घसरलेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये पारंपरिक शत्रू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। आमदार जोगेंद्र कवाडेंचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे। स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणं नवरा बदलणं इतकं सोपं नसल्याचं वक्तव्य ते करतायत। देशभरात आता काँग्रेस खिळखिळी झाली आणि त्यामुळे आता काँग्रेसला अनेक ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याचा आरोप भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार हंसराज अहिर यांनी केलाय। विकास, विचार आणि जनसंपर्काच्या जोरावर आपण प्रचार करत असल्याचं ते म्हणतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या मुलीसाठी शरद पवारांना अशी धावाधाव करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आधी अजित पवार, आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। सातारा लोकसभा निवडणुकीकरता उभे असलेले उदयनराजे भोसले यांच्या रॅलीवर चोरांनी डल्ला मारल्याचं समोर येत आहे, तर यामध्ये 25 जणांच्या वस्तूंची चोरी झाल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे। मला मुख्यमंत्र्यांनी बोलावून पैशांची ऑफर दिली आणि भाजपमध्ये सामील होण्यास सांगितलं असा गौप्यस्फोट आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय। त्या अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या। भुसावळजवळील औष्णिक विद्युत केंद्राची राख वेल्हाळ या तलावात सोडली जाते आणि त्यामुळे पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। अनेकदा तक्रार केली, त्यामुळे कारवाई मात्र अद्यापही शून्य आणि त्यामुळे आता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गावकरी देत आहेत। ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण या निवडणुकीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमध्ये प्रचार सभेला सुरुवात केली। यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे पंकजा मुंडेंवर शरसंधान सोडलं। राष्ट्रवादी पक्षाचे कॅप्टन शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं, मात्र नातवांना उभं राहून न दिल्यानं त्यांची अवस्था दयनीय झाली असं म्हणत गिरीश महाजन यांनी पवारांवर निशाणा साधला। जळगावमधल्या नगरसेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते। येत्या लोकसभा निवडणुकीकरता राज्यात नव्यानं 2000हून अधिक मतदान केंद्र वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण 97,640 मतदान केंद्र असतील। सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी अजून एका महापालिका अधिकाऱ्याला अटक केली। या प्रकरणी आतापर्यंत 2 अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी बीएमसीचे सहाय्यक अभियंते एसएफ काकुळते यांना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
त्यांच्यावर कामात कसूर ठेवणं आणि हलगर्जीपणा असे आरोप आहेत. काकुळते आणि अनिल पाटील या दोघा पालिका अभियंत्यांनी कोणत्याच पुलाची प्रत्यक्ष तपासणी केली नसल्याचं समोर येत आहे. पोलीस चौकशीत दोघांनी सुद्धा ही धक्कादायक कबुली दिली आहे. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 जणांना कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. निवडणुकीच्या काळात अवैध शस्त्रांची विक्री करण्याकरता दोघे आले असल्याची माहिती आहे. अकबर गुलाम मुस्तफा आणि शेरली अहमद शेख अशी या दोघांची नावं आहेत. नाशिकच्या आनंदवली परिसरातील नदीकाठी असलेल्या शिवनगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली जाते. मात्र हे दगड कोण मारताय हे अद्यापही अस्पष्ट आहे आणि या अज्ञात दगडफेक करणाऱ्यांची दहशत निर्माण होते. नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गैरसमजुतीतून वेगळ्या झालेल्या महिलेची भेट घालून दिली आणि या कुटुंबाचं मनोमिलन करण्याकरता पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला होता. मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरात असलेल्या एका रेडीमेड कपड्याच्या शोरूमला भीषण आग लागली होती. लाखो रुपयांचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज आहे. एका निवासी मुकबधीर शाळेत एका अल्पवयीन मुलीवर वासनांध शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्यानं लाजिरवाडा प्रकार घडलाय. निर्भया पथकामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर 4 शिक्षकांना गजाआड करण्यात यश आलंय. सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर पडणाऱ्या मगरींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक जण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते. नाशिकच्या पंचवटीमध्ये रात्रभर विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 22 वर्षाच्या महिलेवर रिक्षा चालक आणि साथीदारानं सामूहिक अत्याचार केलेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. बदलापूर जवळच्या आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागात पाण्याकरता महिलांना वणवण करावी लागते. हंडावर पाण्याकरता लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामुळे प्रशासन यावर काय उपाय करणार याची मागणी आता होती. भिवंडीतल्या मानसरोवर इथल्या लेकव्ह्यू या इमारतीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलगा हा पबजी खेळताना आई ओरडल्यामुळे घर सोडून निघून गेलाय. राजेंद्र सातत्यानं पबजी खेळायचा आणि त्यामुळे आई ओरडली आणि त्याचाच राग धरत तो घर सोडून निघून गेला. भिवंडी पोलीस सध्या मुलाचा शोध घेत आहेत. माझ्याकडे फक्त कॉलर उडवण्याची स्टाईल आहे आणि या स्टाईलमुळेच बलात्कार थांबतात असा अजब दावा उदयनराजे भोसले करतायत. सातारा लोकसभा निवडणुकीकरता उदयनराजे भोसले यांनी फॉर्म भरल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री रुही शैलेश कुमार सिंगनं सांताक्रूजमध्ये नशेत चक्क 7 गाड्यांना धडक मारली आहे आणि तिनं पोलिसांशी हुज्जतही घातली. या प्रकरणी तिला आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र नंतर सोडून देण्यात आलंय. भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात मित्रांसोबत बसलेल्या युवकाला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर लावण्यात आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. युवकाच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झाल्याचं कळतंय. डोंबिवलीच्या गरडा सर्कल जवळ पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. शरद पवार आणि माझे घनिष्ठ संबंध आहेत. मी अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून शरद पवारांची भेट घेत असतो. मात्र मी या निवडणुकीच्या काळात पवारांची भेट घेतली नसल्याचं भाजपचे नेते रामशेठ ठाकूर म्हणतात. महाबळेश्वर पणजी एसटी मधून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा एसटी स्थानकावर पोलिसांनी ही कारवाई केली. उस्मानाबादच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. भाजपचे मुरजी पटेल आणि काँग्रेसचे रजपती यादव या दोघांचं नगरसेवक पद रद्द होणार आहे. यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी घोषित करावा लागणार असून सेनेच्या नगरसेवकांची संख्या 2 वाढून 95 होणार आहे. मध्य रेल्वेनं मंगळवारी सुरक्षतेच्या कारणास्तव कुर्ला रेल्वे स्थानकातील 2 पादचारी पूल बंद केले आहेत. या ठिकाणी भुयारी मार्गाचा पर्याय असला तरी या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी रूळ ओलांडून मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. पूर्व पश्चिमेला जोडणारे हे 2 पादचारी पूल आहेत. मुंबई महापालिका आता कामगार आणि कचरा निर्मूलन करायला सुद्धा मुकलेली आहे. नव्या नियमामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं असून आधीच घटलेल्या महसुलात त्यामुळे आणखीन घसरण झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं मोठा गाजावाजा करत दक्षिण मुंबईतल्या ग्रँड रोड परिसरातील 6 रस्त्यांचा संगमस्थळ बनलेल्या नाना चौकात अंडाकृती आकारात उभारलेला स्कायवॉक रहिवाशांकरता डोकेदुखी बनत चाललाय. त्याचवेळी फेरीवाले, गर्दुले आणि रिकाम टेकड्यांसाठी हा स्कायवॉक अड्डा ठरतोय.
यंदा अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांकरता घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेकरता गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 6000 अर्ज कमी आलेले आहेत. अर्जाची घटलेली संख्या आणि औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासकांना गेल्या काही वर्षांपासून वाढलेला प्रतिसाद पाहता यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी बिकटच अवस्था असण्याची शक्यता आहे. विजयवाडामधून 1,26,00,000च्या रकमेसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर हैदराबादच्या एका व्यावसायिकाकडून या चोरट्यांनी 1,70,00,000ची रक्कम चोरल्याची माहिती पोलीस देत आहेत. गेल्याच आठवड्यात भारतानं केलेल्या मिशन शक्ती या मोहिमेमुळे आता नासाच्या पोटात दुखू लागले आहे, कारण यामुळे अंतराळामध्ये 400 तुकडे धोकादायकरित्या फिरत असून त्यामुळे अंतराळ स्थानकांना धोका आहे असा दावा नासाचे प्रमुख करतायत. सध्या हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात असल्याचं म्हणत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला, तर देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अधिकारही हिरावून घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. बातमी क्रीडा वर्तुळातली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यामध्ये राजस्थानने बंगळुरूवर 7 गडी राखून मात केली आहे. बंगळुरूनं 4 बाद 158 धावा केल्या आणि हे आव्हान पूर्ण करताना सलामीवीर जोस बटलर यानं 59 धावांच्या बळावर हा सामना राजस्थानच्या खिशात घातला. आयपीएलच्या मोसमात आज चेन्नईची मुंबई इंडियन्सच्या विरोधामध्ये लढत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानामध्ये हा सामना रात्री 8 वाजता रंगेल आणि त्यामुळे हा सामना कोणाच्या पारड्यामध्ये गुण टाकणारे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारताच्या महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना आयपीएल 2019 मध्ये सट्टा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोठे यांच्यासह इतर 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बडोद्यामध्ये पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. वाहनानं रेतीची वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी टिप्पर चालकाला 5,000ची लाच देण्याची मागणी केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीणचे लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इच्चप्पा पवार खून खटला प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 6 एप्रिल 2014ला वैराग इथल्या विटभट्टीचे मालक इज्जप्पा विठ्ठल पवार यांनी जमावानं धारदार हत्यारानं हत्या केलेली होती. लोणावळा वॅक्स म्युझियम मधला चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आलेला आहे. म्युझियमच्या गल्ल्यामधून 2 लाखांची रोकड, 2 संगणक आणि 1 LED असा 2,45,000चा मुद्देमाल चोरून तिघे राजस्थानला पसार झाले होते. लोणावळा शहर पोलिसांनी या तिघांना राजस्थानमधून अटक केली आहे. उल्हासनगर शहरात सेना, भाजप आणि टीम ओमी कलानी हे 3 महत्त्वाचे पक्ष एकत्र आल्यानं युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचा मार्ग सुकर झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यात आता महायुतीच्या उमेदवाराला विरोधी पक्षाचाही पाठिंबा असं वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं दुजोरा मिळतोय.